काळामध्ये हे तर तोंडाला मास्क लावून घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते उद्धव ठाकरे। आणि त्यावेळेला कोरोना काळामध्ये ज्या महिला क्वारंटाईन झाल्या होत्या त्या क्वारंटाईन सेंटर मध्ये 2 बलात्कार झाले, 12 विनयभंग झाले। अमरावतीला एका हरामखोराने एका मुलीगीच होती ती, तिच्या गुप्तांगाचा स्वॅब घ्यायचा, अतिशय किळसवाणा, राक्षसी आणि अतिशय संतापजनक असा सुद्धा प्रकार केला। अरे आम्ही सांगत होतो एसओपी आणा, क्वारंटाईन सेंटरची एसओपी आणा, माझ्याकडे आजही आहे, आणली नाही बरं। शेवट उद्धव ठाकरेंनी आणली, शेवट। साकीनाक्याची घटना 2021, एका बाईच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये लोखंडी रॉड घुसवून तिला मारलं, ही घटना 2021 ची। नांदेड अल्पवयीन विद्यार्थिनींवर सामूहिक बलात्कार, डोंबिवली 15 वर्षाच्या मुलीवर 33 जणांनी अनेक महिन्यात केलेला सामूहिक बलात्कार। पुण्यामध्ये गँगरेप 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, बीड मध्ये 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, सिंधुदुर्गामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पिंपरी चिंचवडला सामूहिक बलात्कार 12 हरामखोरांनी केलेला, वर्ध्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंद्रपूरची सामूहिक बलात्काराची पीडिता तिने हा सगळं सहन न होऊन त्रास त्या ठिकाणी स्वतः आत्महत्या केली। आणि त्या बरोबरीने मीरा भाईंदर असेल, संभाजीनगर असेल, बुलढाणा असेल, जालना असेल, भिवंडी असेल, शिर्डी असेल, सातारा असेल, विक्रोळी असेल, किती नावं सांगू आणि किती घटना सांगू। यांच्या बारामतीच्या मोठ्या ताई, त्यांच्या पक्षांचा युवकाचा अध्यक्ष मेहबूब शेख आता तुटून पडतील माझ्यावर, वाटेल तसं आम्हाला बोललं झालं, पण मी थांबणारी नाहीये। चित्रा वाघला माहित नव्हतं त्या मुलीसोबत काय झालंय, ती पोरगी माझ्याकडे आली होती, माझ्याकडे ती मुलगी आली होती, तिने सांगितलं या मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला। नंतर त्या पोरीला त्रास देण्यात आला, या पोरीला फितवण्यात आलं, नंतर पुन्हा त्या बायका येऊन, त्या मुली येऊन त्यांनी आमच्याकडे माफी मागितली की आमच्यावर दबाव होता। आणि मोठ्या ताई FIR पण केला नाही हो, FIR पण केला नाही। दुसरी तो शिवसेनेचा रघुनाथ कुचिक, कशा पद्धतीने एका लहान मुलीसोबत 55 वर्षाच्या थेरड्याने 20-22 वर्षाच्या त्या मुलीसोबत काय काय केलं, काय काय नाही केलं, याच कार्यालयात बसून त्या पोरीने तिची आपबीती तुमच्यावर तुमच्या समोर सांगितली। तिला सुद्धा फितवलं की चित्रा वाघचं नाव घेशील तर आम्ही तुला असं करू, आम्ही तुला मदत करू, नाहीतर तुला अशी होईल, तुला कोणी मदत करणार नाही, आमचं सरकार आहे। अरे अशा पद्धतीने पोरींवरती दबाव टाकून चित्रा वाघचं नाव घ्यायला सांगितलं, हरकत नाही, त्यांची मजबुरी असू शकते, पण नंतर त्याच मुली येऊन मला सांगतात की चित्राताई आमच्यावर दबाव होता, आम्हाला माफ करा। काय हरकत नाही, ही लढाई आणि ती लढाई आम्ही लढणार आहोत। पण मला एवढंच सांगायचंय की ज्या वेळेला महाराष्ट्र बंदची हाक होते, बदलापूरच्या घटनेवर या 2-2.5 वर्षाचा विसर पडला। अहो महिलांच्या वाढत्या अत्याचारावरती महाअधिवेशन लावा म्हणून मीच मागणी केली होती, महाअधिवेशन लावलं नाही, उद्धव ठाकरेंच्या सरकारने माझ्यावरती गुन्हे दाखल केले, हे आम्ही विसरणार नाही। आणि म्हणून ज्या वेळेला आपण असं बोट करतो, 4 बोट तुमच्याकडे आहेत। अरे आमचं सरकार फेसबुकवरचं सरकार नाहीये। देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव ऍक्शन मोड मध्ये, आतापर्यंत 5 ते 6 डझन पोलिसांना घरी बसवायचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून झालंय।